नमस्कार. मी बालाजी वाळे. बेबी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी आज आपणास एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, जे सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले प्रकरण म्हणजे एका तहसीलदार असणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवेत असताना आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी त्यांनी जे वर्तन केले ते वर्तन शासकीयदृष्ट्या योग्य नाही, अशी जनमानसामध्ये त्यांची उमटलेली प्रतिमा आणि तहसीलदार या पदाचा जो गर्भित अधिकार असतो आणि तालुका स्तरावरचे न्यायदंडाधिकारी या दर्जाचे त्यांचे पद असलेले व्यक्ती जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये वर्तन करतात आणि त्या वर्तनामुळे समाज मनावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यावर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया यामुळे त्यांच्यावर झालेली शासकीय कार्यवाही ही कार्यवाही योग्य की अयोग्य हे आपण सर्वांनी ठरवू शकतो. तर याबाबत निलंबन प्रक्रियेमध्ये अडकलेले तहसीलदार प्रशांत विश्वनाथराव थोरात, तहसीलदार रेणापूर, जिल्हा लातूर, विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर असे या व्यक्तींचे नाव असून यांनी त्यांच्या सेवेमध्ये त्यांची बदली झाली. त्यानंतर त्यांना जो निरोप देण्यात येत होता शासकीय कार्यालयामधून, त्या ठिकाणी त्यांनी फिल्मी गाण्याचा खुर्चीमध्ये बसून वापर केल्याने त्याबाबत नागरिकांत उमटलेल्या विविध प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियांचा समाज मनावर झालेला परिणाम याबाबत प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केलेली निलंबनाची कार्यवाही यामुळे समाज मनावर मोठा परिणाम होणार आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अहवालावरून तसेच त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ हा माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये ते विविध प्रकारचे अंगविक्षेप हातवारे करत असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत थोरात तहसीलदार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे स्पष्ट होते. त्या कारणाने शिस्तभंग कारवाई करण्याचे योजिले. त्या अर्थी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तभंग अपील नियम 1979 चे नियम 4(1) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रशांत थोरात तहसीलदार रेणापूर, जिल्हा लातूर यांना या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करीत आहे. यापुढे असेही आदेशित करण्यात येत आहे की निलंबनाचा कालावधीमध्ये प्रशांत थोरात तहसीलदार यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव हे राहील. प्रशांत थोरात तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. निलंबित तहसीलदार यांना निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी, सीमेवर सेवा किंवा निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम 1981 चे नियम 68 मधील तरतुदीनुसार निलंबन, निर्वाह भत्ता व पूरक भत्ते पुढील अटीच्या अधीन राहून देण्यात यावेत. निलंबन कालावधीत
प्रशांत थोरात यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा इतर व्यवसाय करू नये. निलंबन कालावधीत प्रशांत थोरात यांना निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारली नसल्याचे किंवा कोणताही खाजगी व्यवसाय धंदा करीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भारतीय प्रशासकीय सेवा विभागातील आयुक्त छत्रपती संभाजीनगर जितेंद्र पापळकर यांनी सदरील शासकीय आदेश पारित केलेला आहे. या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशी घटना घडण्याचा प्रकार घडल्याचे सध्या समाजमनावर मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहे. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.